नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रिधिमा एक्सप्रेसच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आम्ही निघालो आहोत उज्जैनच्या प्रवासाला। चला तर सुरू करूया आजचा मजेदार प्रवास। खरं तर आज आम्ही पहाटे 3:30लाच घरातून निघणार होतो, पण इतकी थंडी होती की कोणालाच जाग आली नाही आणि उठलो तेव्हा पहाटेचे 5:30 वाजले होते। सगळे उठले आणि घाईघाईने आवरू लागले। आवराआवरी करेपर्यंत 6:30 वाजले। धावत धावत गाडीकडे गेलो, गाडीची पूजा केली। फिरायला जायचंय त्यामुळे रिधिमाही खूप खुश होती आणि आम्ही सगळेच एक्साइटेड होतो। उशीर झाल्यामुळे आम्ही सगळ्यांनीच घाईघाईने आवरलं, परंतु गाडीच्या पूजेमध्येच खूप वेळ गेला। पूजा झाल्यानंतर पेट्रोल पंपावर जाऊन गाडीची टाकी फुल केली आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला। खरं तर आम्ही त्र्यंबकेश्वरला सुद्धा जाणार होतो, पण आम्हाला घरीच उशीर झाल्यामुळे आम्ही त्र्यंबकेश्वरचा प्लॅन कॅन्सल केला आणि ठरवलं की येता येता आपण त्र्यंबकेश्वरला जाऊया। पेट्रोल पंपावर जाऊन गाडी बाजूला घेतली आणि गाडीमध्ये बेड तयार केला, त्यामुळे आमचा प्रवास खूप सुखकर झाला। रिधिमाचे मम्मी पप्पा आणि रिधिमाचा टोपले मामा हे सगळे बेड तयार करण्यात व्यस्त होते आणि रिधिमा खूप मजा करत होती। घरातून सकाळी लवकर निघाल्यामुळे कोणीच काही खाल्लेलं नव्हतं, सगळ्यांना कडाक्याची भूक लागली होती। तेव्हा वाट्यामध्ये कुठेतरी थांबून जेवणाचा प्लॅन केला। तेवढ्यात माऊली रेस्टॉरंट दिसलं आणि आम्ही तिथे सगळ्यांनी उतरण्याचा प्लॅन केला। माऊली रेस्टॉरंटमध्ये आम्ही व्हेज कोल्हापुरी आणि शेवभाजीची ऑर्डर दिली। घरातून आम्ही चपात्या घेऊन गेलो होतो, त्यामुळे आम्हाला चपात्याची किंवा रोटीची ऑर्डर द्यायची गरज पडली नाही। दोन्ही भाज्या खूप छान होत्या आणि आम्ही सगळ्यात पहिलं तिथे गेल्याच्या नंतर आम्ही जे घरून घेऊन गेलो होतो हरभऱ्याची भाजी आणि चपाती यावर ताव मारला, कारण सगळ्यांना खूप कडाक्याची भूक लागलेली होती। माऊली रेस्टॉरंटमध्ये सगळ्यांनी पोटभर जेवण केलं। खूप उशीर झाल्यामुळे वाटेत कुठेही न थांबता थेट उज्जैनला जाण्याचा निर्णय सर्वांनी घेतला। रात्रीच्या 9:30 वाजता आम्ही उज्जैनमध्ये पोहोचलो, परंतु मंदिर शोधेपर्यंत आम्हाला 9:45 वाजल्या आणि 9:45च्या नंतर मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही असं आम्हाला एका व्यक्तीने सांगितले। परंतु मंदिर पाहण्याची एक्साइटमेंट असल्यामुळे आम्ही मंदिराच्या आवारात गेलोच। तिथे एक फॅमिली भेटली, त्यांनाही आतमध्ये प्रवेश मिळाला नव्हता। मंदिराच्या आवारातील प्रसन्न वातावरण पाहून मन अगदी आनंदाने भरून आलं। मग ठरवलं की उद्या सकाळी शांतपणे दर्शन घेऊ।
प्रवासानंतर पुन्हा एकदा सर्वांना भूक लागली होती आणि एक चांगलं हॉटेल पाहिलं आणि आम्ही सगळे तिथे उतरलो. ऑर्डर देऊन खूप वेळ झाला होता पण ऑर्डर काय आली नव्हती. तरी मला खूप जास्त भूक लागली होती, तिच्यासाठी नूडल्स ऑर्डर केले. नूडल्स खाल्ल्याच्या नंतर उशिरा का होईना फायनली आमची ऑर्डर आली. जेवण करून आम्ही निघालो आहोत रूमच्या शोधावर. उद्या येणार आहोत आम्ही नवीन व्लॉग घेऊन. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे कनेक्टेड अँड हर हर महादेव.